नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय गणित यामधील सेतू अभ्यासक्रमातील चाचणी क्रमांक 1 हे सोडवणार आहोत। तर ही चाचणी 10 गुणाची आहे। इथं विद्यार्थ्यांचं नाव त्यासमोर तुमचं नाव लिहा। या प्रश्नपत्रिकेतील या चाचणीमधील प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्याही 2 संख्या वाच। खाली पहा संख्या आहेत, 4 संख्या आहेत, त्यापैकी तुम्हाला फक्त 2 संख्यांचं वाचन करायचं आहे। पहिली संख्या पहा, 9.7 त्यानंतर आहे 5.4 54, 2.9 29, 3.6 36। हे 4 संख्या इथे आहेत, त्यापैकी तुम्ही कोणत्याही 2 संख्या या पद्धतीने वाचा। त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2, कोणत्याही एका आकाराचे नाव लिही। कोणत्याही एका आकाराचे नाव लिही। या ठिकाणी तुम्हाला 4 आकार दिसत आहेत। त्यामधील पहिला आकार आहे चौरस, त्यानंतर आहे त्रिकोण, त्यानंतर आयत आणि शेवटचा आकार आहे वर्तुळ। या 4 आकारापैकी तुम्ही एकाचे नाव या ठिकाणी इथे लिहा। पुढचा प्रश्न आहे, या आकाराचे नाव ओळख व लिही। या आकाराचं निरीक्षण करा आणि तिथं त्याचं नाव बरोबर लिहा। तर हा आकार आहे दंडगोल। तर तुम्हाला दंडगोल हे शब्द या आकाराच्या समोर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, संख्या अक्षरात लिही कोणतीही एक। या ठिकाणी तुम्हाला 2 संख्या दिल्यात, त्या 2 संख्येमधील एक संख्या तुम्हाला लिहायची। तर पहिली संख्या आहे 24, 2.4 24। ही अंकात आहे, तुम्हाला त्या समोर अक्षरात 24 असं लिहायचं। त्यानंतर आहे दुसरी संख्या 48। 48 या संख्येसमोर तुम्हाला अक्षरात 48 असं लिहायचं आहे। चला पुढचा प्रश्न पहा, "17 काड्या आईस्क्रीमच्या किंवा वाळलेल्या झाडाच्या किंवा तुमच्या घरी जे काड्या उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि हे काड्या घेऊन 10चे किती गट्टे तयार होतील ते आपणाला लिहायचे। काड्या किती घ्यायच्या तुम्हाला? 17, 1.7 17 एवढ्या काड्या घ्यायच्यात। तर तुम्हाला 10चे किती गट्टे होतील पहा। 1 दशक म्हणजे एकच गट्टा तयार होईल। 1 दशक म्हणजे 10चा एकच गट्टा तयार होईल आणि सुट्टे 7 राहतील, म्हणजेच 1.7 म्हणजे 17। पुढचा प्रश्न आहे 6, चित्ररूपावरून संख्या कोणती ते लिही। आता या ठिकाणी पहा, या चित्राचं निरीक्षण करा। बघा, तर एकक या रकान्यात 1-1च्या 3 नोटा आहेत, त्यामुळे खाली लाल आकारामध्ये 3 हा अंक लिहिला आहे। त्यानंतर दशक या रकान्यात 10-10च्या 2 नोटा आहेत, म्हणजे दशक या ठिकाणी 2 लिहायचे, म्हणजे ती संख्या होईल 2.31 चला पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे
संख्या वाच व तेवढ्या वस्तू दाखव. दशक दांडे, सुटे किंवा काड्यांची गठ्ठे करून तुम्ही दाखवा. तर पहा, पहिली संख्या आहे 6 दशक 3 एकक 63. तर या ठिकाणी 6 दशक म्हणजे दशकाचे दांडे 6 घ्या म्हणजे 6 दशक झाले, आणि सुट्टे 3 घ्या, 6 दशक 3 एकक झाले 63. त्यानंतर आहे 91, 2 नंबरची संख्या आहे 91. 91 मध्ये 9 दशक आणि 1 एकक आहे, म्हणजे इथं तुम्हाला दशकाचे दांडे 9 आणि सुट्टा 1 असे दाखवायचे, घ्यायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील संख्येतील स्थानिक किंमत ओळखून विस्तारित रूपात मांडणी कर. तर पहिली संख्या आहे 77, म्हणजे 7 दशक 7 एकक 77. या ठिकाणी विस्तारित रूपात मांडणी करायची म्हणजे 7 दशक म्हणजे 70 आणि 7 एकक म्हणजे 7, म्हणजेच 70 अधिक 7 बरोबर 77. हे त्याचं विस्तारित रूपात मांडणी, अशा पद्धतीने विस्तारित रूपात मांडणी करता येईल. त्यानंतर आहे संख्या 50. 50 या संख्येचं विस्तारित रूपात मांडणी. दशक या ठिकाणी 5 आहेत, म्हणजेच 5 दशक 50 अधिक एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 0 घ्या बरोबर 50. 50 अधिक 0 बरोबर 50. या पद्धतीने विस्तारित रूपात मांडणी करता येईल. पुढचा प्रश्न आहे बेरीज कर. या ठिकाणी 45 अधिक 34 या 2 संख्यांची आपणाला बेरीज करायची. पहा, याची उभी मांडणी करून तुम्ही सोडू शकता किंवा आडव्या मांडणीत सुद्धा सोडू शकता. तर आपण उभी मांडणी करून याचं उत्तर सोडूया. 45 अधिक 34 एकाखाली एक लिहून घ्या. पहा, एकक स्थान 5 आणि खालचा आहे एकक स्थान 4, म्हणजेच 5 अधिक 4 बरोबर झाले 9. तर एकक स्थानी 9 लिहायचं आहे. त्यानंतर दशक स्थान 4 आणि खालच्या संख्येचं दशक स्थान 3, म्हणजे 4 अधिक 3, 4 आणि 3 मिळून झाले 7. या पद्धतीनं 7 दशक 9 एकक म्हणजे 79 हे या बेरजेचं उत्तर येईल. 10वा प्रश्न आहे वजाबाकी कर. पहा, वजाबाकी कशाची करायची आपल्याला? 24 वजा 0 म्हणजे 24 मधून 0 वजा करायचे, म्हणजे 24 मधून काहीही वजा करायचं नाही. उत्तर जशास तसं 24ला 24 येईल. समजलं? पद्धतीने आपण सेतू अभ्यासक्रमावर आधारित असलेली गणित या विषयाची चाचणी क्रमांक 1 हे सोडून घेतलेली आहे. त्यानंतरची चाचणी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया.